नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची आणि खुशखबर आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे, आलेली आहे। नक्की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काय असणार आहे, अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला आयकॉन देखील प्रेस करून ऑलवरती सेट करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती अशीच महत्त्वाची अपडेट पाहायला मिळते। त्याचबरोबर शैक्षणिक अपडेट असेल, जॉबशी रिलेटेड अपडेट असेल, वेगवेगळ्या योजना असतील, शेतकरी योजना असतील, संपूर्ण अपडेट, संपूर्ण व्हिडिओ, बातम्या एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात, कारण लाडक्या बहिणीसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी भेटलेली आहे। तर चला सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, ई-केवायसीला आता मुदत वाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाच वेळी खात्यात जमा होणार। नक्की काय आहे अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत, खूप महत्त्वाची अपडेट आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना ई-केवायसी करणे आता बंधनकारक केलेले आहे। सर्वांना ई-केवायसी करून घ्यायची आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की लाडकी बहीण योजनेची केवायसी कशा प्रकारे करायची, याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। अगदी सहज तुम्ही ती केवायसी करू शकता, तो व्हिडिओ पाहून घ्या। नसेल पाहिलं तर डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी लिंक देऊन जाईल। तर पहा, त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत असून अद्याप अनेक महिलांची ई-केवायसी होणे बाकी आहे। म्हणजे अनेक लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई-केवायसी केलेलीच नाही। ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली त्या बहिणींना आता अनुदानाचे हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, आणि ज्यांनी केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या। तर पहा, डिसेंबरची अखेर तारीख जी आहे ती संपत आली, म्हणजे डिसेंबर महिना संपत आला, नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, आणि डिसेंबरच्या अखेरीस नोव्हेंबरचा तसेच संक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर जानेवारीचे हप्ते देण्याबाबत आता प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे किंवा सांगण्यात जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या नजरा आता अनुदानाकडे लागून राहिलेल्या आहेत, जे की आता संक्रांतीच्या दिवशी काही गोड आनंदाची बातमी भेटेल का याकडे लक्ष लागून राहिलेले आहे। जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख महिला लाभार्थी आहेत, ज्यांच्यापैकी काहींच्या अनुदानाच्या विलंबामुळे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। तसेच केवायसी न करता आल्याने लाखांवर महिलांना अनुदानापासून मुकावे लागणार, म्हणजेच अपात्र राहावे लागणार। येत्या 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे अधिक बंधनकारक केलेले आहे, अन्यथा तुमचं जे अनुदान आहे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो कायमचा बंद होणार आणि या योजनेसाठी तुम्ही अपात्र व्हाल। तर पहा, या ठिकाणी डिसेंबरची अखेर आली तरी नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, पण डिसेंबरच्या अखेरीस नोव्हेंबरचा तसेच संक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी जानेवारीचे हप्ते जे आहेत ते सुरू होणार आहेत। लवकरच तुमच्या खात्यावरती येणार आहे, ट्रान्सफर होणार आहे डेबिटच्या मार्फत। त्यामुळे तुम्हाला आता दोन्ही हप्ते एकत्र येण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पहा, ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचा अनुदानाचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा लागलेली आहे। म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या अखेरीस मिळतो, पण यावेळेस निवडणुका असल्याने अद्यापपर्यंत तरी हप्ता जमा झालेला नाही, आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु अजून देखील हप्ता आलेला नाही आहे। म्हणून हा हप्ता आता संक्रांतीच्या दिवशी जाणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। तर पहा, ई-केवायसीला मुदतवाढ मिळणार। लाडकी बहीण योजनेत लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी आता बंधनकारक केलेली आहे, आणि त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत शेवटची जी तारीख आहे ती सरकारने दिलेली आहे। मात्र सध्या सुरू असलेल्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे ई-केवायसीला आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता खुशखबर आहे की लाडकी बहीण योजनेची केवायसीची मुदतवाढ होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, जास्त शेअर करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।